1.5 वर्षांपूर्वी लग्न झालं. घरात 6 महिन्यांचं तान्हुलं बाळ. पण प्रसिद्ध होण्याच्या नादात त्या बाळाच्या पित्यानं आपला जीव गमावलाय. सोशल मीडियावरील व्हिडिओसाठी स्टंट करणं एका 22 वर्षांच्या यूट्यूबरच्या जीवावर बेतलाय. घटना आहे हरियाणातली. निशू देशवाल नावाचा तरुण यूट्यूबवर प्रचंड फेमस. 14 लाख सबस्क्रायबर्स आहेत त्याचे. चॅनलवर तो कोणता कंटेंट तयार करायचा तर स्टंटबाजी. कधी बाईकवर तर कधी ट्रॅक्टर सोबत स्टंटबाजी करतानाचे त्याचे व्हिडिओ तो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करायचा. कोणताही व्हिडिओ बघा, कोणत्याही व्हिडिओला लाखांच्या खाली व्ह्यूजच नाहीत. त्याचे ट्रॅक्टर सोबतचे स्टंट करतानाचे व्हिडिओ तर अगदी मिलियनमध्ये व्ह्यू आणतात. त्याच्या चॅनलचं नावही त्याने ट्रॅक्टरवरूनच ठेवलेलं, HRPB ट्रॅक्टर्स. ट्रॅक्टरवर स्टंट करणं, चॅलेंजेस करणं, 2 ट्रॅक्टरमध्ये रस्सी खेच, ज्याला टोचन असं म्हणतात ते करणं, कधी पाण्यातच ट्रॅक्टरवर स्टंट करणं तर कधी शेतमालाने भरलेल्या ट्रॅक्टरला एका चाकावर उभं करणं, रस्त्यावर ट्रॅक्टरला 2 चाकांवर उभं करणं, असे अनेक स्टंट निशू करायचा आणि आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ तो पोस्ट करायचा. त्याचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असायचे. या व्हिडिओमुळे तो सोशल मीडियावर स्टार सुद्धा झाला होता. पण असाच एक व्हिडिओ बनवताना त्याचा जीव गेला. झालं असं की निशू देशवाल यमुनेच्या काठावर ट्रॅक्टरचा असाच एक स्टंट शूट करत होता. ट्रॅक्टर मागील 2 चाकावर चालवण्याचा तो स्टंट होता. हा व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर पोस्ट करणार होता. पण स्टंट करत असताना त्याचं ट्रॅक्टर रेतीमध्ये धसलं आणि त्यामुळे ते पलटी झालं. ट्रॅक्टर पलटी झाल्यानं निशू म्युझिक सिस्टीम आणि ट्रॅक्टरच्या पुढच्या बाजूच्या मध्ये फसला. निशू सोबत त्याचे मित्रही होते. त्यांनी त्यांच्या 3 ट्रॅक्टर्सच्या माध्यमानं निशूचं ट्रॅक्टर सरळ करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही झालं नाही. मग JCBच्या मदतीनं निशूचं ट्रॅक्टर सरळ करण्यात आलं. पण तोपर्यंत निशूचा मृत्यू झाला होता. त्याच्या डोक्याला जब्बर मार लागला होता आणि म्हणून तो वाचूच शकला नाही. ज्या ट्रॅक्टरवर निशूला पूर्ण विश्वास होता तोच त्याच्या अंताचं कारण बनला. ज्या प्रसिद्धीसाठी निशू स्टंट करायचा त्याच स्टंटापायी तो जीवानिश गेला. ज्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी निशू देशवाल हे सगळं करायचा त्याच सोशल मीडियावर आज त्याच्या मृत्यूच्या वेळी जो स्टंट करत होता तो व्हिडिओ व्हायरल होतोय. लोक बघतायत, कमेंट करतायत, शेअर पण करतायत. पण याने एका कुटुंबाने गमावलेला मुलगा, एका 1.5 वर्ष नव्या विवाहितेने गमावलेला आपला पती आणि त्या 6 महिन्यांच्या बाळाने गमावलेला आपला बाप परत येणार नाहीये. सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी किती रिस्क घ्यावी याचा विचार करण्याची नितांत गरज आहे, हेच या घटनेतून प्रकर्षाने जाणवतंय.